the oldest tournament with 127 years of rich history. With all the legends of Mumbai cricket played this tournament, he performed exceedingly well and then graduated themselves to play for college and then for Mumbai Ranji Trophy. And some of them went on to captain India. This time we had 162 schools taking part in the Harris Shield. Harris Shield is already on a very high level. And one of the key things which I learned most is the competitiveness in this tournament. Most important for every child who play cricket is to see how well he or he does, to make sure that the pathway is defined for him to then go on to play for junior cricket and subsequently Ranji Trophy or India. Arjun calls heads. And Swami Vivekanand has won the toss. I come from Dombivli, so I never got the opportunity to play Harris Shield or Guy Shield, unfortunately, because in those days he was not included. But the way I brought him to Mumbai junior cricket, I could then know the importance of playing Harris and Giants. टूर्नामेंट खूप महत्त्व आहे इंटरस्कूल क्रिकेटमध्ये आणि या टूर्नामेंटमध्ये सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, शार्दूल, रोहित शर्मा पण सर्व क्रिकेटर्स खेळलेले आहेत. 127वी हरीश शिल्ड क्रिकेट टूर्नामेंट हा जो CCA मुलांची फायनल चालू झाली आहे. याचे सर्व मॅचेस आतापर्यंत एका ग्राउंडवर होतात आणि मुलांना ही एवढी सुंदर संधी मिळते या मैदानावर ज्या छोट्या छोट्या मुलांना अंडर 60च्या मुलांना खेळायला मिळतं. ही एक मोठी पर्वणी आहे त्यांच्याकरता. आम्ही असताना आम्हाला असं कधी खेळायला मिळालं नव्हतं. ही एक खेळाची बाब आहे आमच्याकरता. जनरल एज्युकेशन सोसायटी आणि स्वामी विवेकानंद या 2 शाळेमध्ये फायनल आहे आणि या फायनलच्या उद्घाटनासाठी येण्याचं भाग्य आम्हाला लागलेलं आहे. 127 वर्षाचा इतिहास या स्पर्धेला आहे आणि दरवर्षी नदीम मेमन आणि त्याचे सहकारी आणि MSSAचे सर्व कार्यकर्ते अतिशय उत्साहाने ही स्पर्धा आयोजित करतात. I just want to take you back to 75-76 when we played Harris Shield. That was led by Sharad Rao, great Sharad Rao, who was our great player. The great Ranji Trophy from Mumbai and Karnataka, and that's how the inspiration was there, and we played cricket. Last year I recruited these youngsters. They wanted to play cricket, so I have given them a platform. And this is a very, very nice opportunities with the children, and I'm very happy that they are there in the finals of this Harris Shield tournament. इथे श्रेष्ठ झाले मुंबईचे ते बघताय, त्यांचा प्रभाव बघताय आहेत. ते सर्व आहे इथे जो माहोल आहे हा एक टेस्ट मॅचचा माहोल आहे. 3 दिवसात टेस्ट मॅच चालू आहे अंडर 16ची असं हे वाटतं आहे आपल्याला इथे. आणि पुढची या अशा टुर्नामेंट झाल्या आणि जर मुलांना अशा ठिकाणी प्रमाणे खेळायला मिळालं तर खरोखरच याच्यामध्ये भाग्य दुसरं कोणाला दिसत नाही आहे. टेस्ट क्रिकेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला पेशन्सनी खेळावं लागतं. सिच्युएशन टेम्परामेंट यूज करतात. वेस्ट शिल्ड टुर्नामेंट मी स्वतः खेळलो आहे. 94, 95, 96 3 वर्ष मी हॅरिस शिल्ड खेळलो आहे. ॲज वेल ॲज त्याच्या आधी देखील शिल्ड खेळलो आहे. ही टुर्नामेंट माझ्यासाठी खूप जवळची, कारण माझ्यासाठी पहिली टुर्नामेंट होती. या टुर्नामेंटमुळे मी आज ज्या पदावर आहे त्याच्यामुळे मला खूप अभिमान आहे. आणि या टुर्नामेंटमुळे मी आज ॲज अ सिलेक्टर म्हणून मुंबईसाठी मी अंडर 16साठी मी कार्यरत आहे. विनोद कांबळे आणि सचिन तेंडुलकर त्यांची 639 पार्टनरशिप असेल किंवा सरफराज खान ती इंडिव्हिज्युअल 439 रन्स असतील. या सर्व गोष्टी ह्या लँडमार्क आहेत आणि या मुलांनी तेच लक्षात घेतलं पाहिजे. फर्स्ट टाईम मुलं खेळतात फायनल. चांगला एक्सपिरियन्स आहे. 3 दिवसाची मॅच आहे. डे 1 चांगली आहे. मोठा गेम आहे. आम्ही पण प्रिपरेशन केलं. समोरची पण टीम चांगली आहे. जे बेटर खेळत तिथे ही टूर्नामेंट एकतर स्कूलमधल्या मुलांसाठी एक ग्रेट प्लॅटफॉर्म आहे. ऑलमोस्ट 27 इयर्स ही टूर्नामेंट चालू आहे आणि मुलांना एक्साइटमेंट पण असतो. आणि प्रिपरेशन आमचं म्हणाल तर आम्ही ऑलमोस्ट जूनपासूनच सगळ्या टुर्नामेंटसाठी प्रिपरेशन चालू करतो.
ज्यावेळेस 1998ला आम्ही हॅरिसशिल्ड जिंकलो होतो, त्यावेळेस मी ज्यावेळेस कोच होतो, तर त्यावेळेस माझ्या बाजूला माझे गुरु आचार्य सर बसले होते आणि त्यांनी माझ्या पाठीवर थाप मारली, वेल डन. कारण सबबची पहिली टीम होती जी क्वार्टर फायनलला पोहोचली होती हॅरिसशिल्डमध्ये. आणि नंतर आम्ही 2005ला आम्ही 112 वर्षांनी गाईडशिल्ड जिंकलो होतो, म्हणजे सबबची पहिली टीम होती गाईडशिल्ड जिंकणारी. आणि 2007ला आम्ही हॅरिसशिल्ड जिंकलो, म्हणजे 104 वर्षांनी हॅरिसशिल्ड जिंकलो होतो. आजची फायनल ज्या पद्धतीने आमची मुलं खेळली खरोखरच कौतुकाचं होतं, कारण की लास्ट इयर आम्ही जानेवारीमध्ये गाईडशिल्ड जिंकलो होतो फायनल. महत्त्वाचं असं होतं की एका वर्षात 2 फायनल जिंकणं खूप मोठी गोष्ट आहे आणि आज मुलांनी अचीव करून दाखवली. सगळ्यात महत्त्वाचं की 2005 आणि 2007ला सिद्धेश लाड माझा मुलगा ज्याने गाईल्ड आणि हॅरिसशिल्ड जिंकून दिले होते, त्याच्यानंतर माझा भाचा ज्यांनी यावर्षी गाईल्डशिल्ड आणि हॅरिसशिल्ड जिंकून दिली, तो अर्जुन लोटलीकर. मुलांचं कौतुक वाटते, कारण त्यांनी मला प्रॉमिस केलं होतं की ह्या वर्षी आम्ही तुम्हाला फायनल जिंकून देऊ, आणि ती फायनल त्यांनी जिंकून दिली. मुंबईतली वन ऑफ द बेस्ट कॉम्पिटिशन ज्याला आपण बोलू शकतो अशी कॉम्पिटिशन आहे. आणि याच्यातनं मुंबईतल्या प्रत्येक खेळाडूचा पहिला परफॉर्मन्स हा हॅरिसशिल्ड आणि गाईडशिल्डमध्ये होतो. One of the most important factors for a child to develop his own skills, become a competitive player, and enhance his ability to then take a leap into Mumbai Junior 11 cricket. When cricket is extremely important, only because it helps him understand the nuances of the game, compete harder, and then play better. आणि ही स्पर्धा मासा ऑर्गनाईज करते आणि नदीम मेमन यांचा या स्पर्धेत सहभाग म्हणजे की त्यांना स्वतःची घरची टुर्नामेंट असल्यासारखी ते करतात आणि त्यांची पूर्ण टीम मासाची टीम ही ऑर्गनाईज करते. एवढ्या स्कूल्समधून एवढी टुर्नामेंट ऑर्गनाईज करायची, ग्राउंड्स ऑर्गनाईज करायचे, अवकाश ऑर्गनाईज करायची, स्कूल्ससाठी त्यांना कळवायचं, हे एवढं डिफिकल्ट टास्क आहे. पण ती टास्क घेऊन आणि CCR ठिकाणी याची फायनल खेळवणं, मी खरोखर ही मुलं भाग्यवान आहेत की नदीम आणि त्यांची या टीममुळे हे सर्व शक्य झालं आणि एक इंटरनॅशनल मेन्यूमध्ये आपल्या मुलांना टुर्नामेंट खेळायला मिळते. आणि या टुर्नामेंटसाठी इन्स्टिट्यूटकडून कायमच सपोर्ट राहत आलेला आहे आणि कायमच राहणार आहे. We have produced at MSSA one of the top cricketers in India, starting from Sunil Gavaskar, who used to play starting with Gaishild and Harrishild, Dilip Venksankar, Rohit Sharma, Shardul Thakur, Sachin Tendulkar, Vinod Kamli, and many cricketers who have been played child and Harrishild and gone to the level to play for India and break records. हॅरिश आणि गाईडशिल्ड ही अतिशय महत्त्वाची क्रिकेट स्पर्धा शालेय स्तरावर आम्ही ऑर्गनाईज करतो. मी सर्व शाळांना आणि शाळा प्रमुखांना असं अपील करेन, त्यांनी अधिकाधिक या शालेय स्तरावरील क्रिकेट एक वरच्या शिखरापर्यंत न्यावं असं आम्हालासुद्धा वाटत आहे. त्यासाठी शाळा प्रमुखांनी, प्राचार्यांनी, क्रीडा शिक्षकांनी आणि मार्गदर्शकांनी अधिकाधिक या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. त्यामध्ये एक प्रमुख अडथळा म्हणजे शाळांच्या परीक्षा असतात, तर काही शाळा या स्पर्धेमध्ये सहभाग होण्यासाठी त्या परीक्षा पोस्टपोन करतात किंवा त्या विद्यार्थ्यांसाठी किंवा क्रिकेटच्या खेळाडूंसाठी त्यांच्या परीक्षा कालांतराने आयोजित करतात त्यांच्या परीक्षा. आणि हीच महत्त्वाची भूमिका शाळा प्रमुखांनी घेतली पाहिजे, जेणेकरून जे सुप्त गुणात लपलेले जे क्रीडापटू आहेत, क्रिकेटपटू आहेत की जे भारतासाठी सुद्धा किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळू शकतील, यासाठी सर्व शाळा प्रमुखांनी या स्पर्धेमध्ये भाग घेणं गरजेचं आहे असं मी त्यांना आवाहन करतो. फर्स्ट इयर आम्ही एंट्री फायनलला आलो. आतापर्यंतची जर्नी चांगली होती. मुलांनी खूप एफर्ट्स घेतलेले, स्कूलचा सपोर्ट होता, पॅरेंट्सचा पण चांगला सपोर्ट मिळाला त्यांचा, बिकॉज स्कूलने आम्हाला होम स्कूलिंग दिलं ऑल द टाईम आणि नेहमी स्टडीजमध्ये पण फोकस होता आणि ॲट द सेम टाईम क्रिकेट पण खेळ होती. प्रॅक्टिस असायची सगळ्या संदर्भात आणि ते लोक अभ्यास सायमल्टेनियसली दोन्ही सांभाळून खेळत होते. जो ओव्हरऑल जर्नी चांगली होती. आम्ही पहिली मॅच खेळलो ना, जेव्हा शाळेचे टीम लागले ना, 550 रन 40 ओव्हरमध्ये गेले ते आणि आम्ही हरलो. धुतला आम्हाला, आम्ही रडलो नाही.
तयारी करायची अजून नेक्स्ट ऑल द बेस्ट. मी त्या मुलांशी पण बोललो जनरल एज्युकेशन ज्या शाळेने पहिल्याच वर्षी भाग घेतला आणि पहिल्याच वर्षी ते फायनलला पोहोचले. खूप कौतुक करण्यासाठी त्यांचं आणि त्यांच्या मॅनेजमेंटचं त्यांच्या कोचचं पण कौतुक करण्यासाठी. कारण पहिल्या वर्षी मला आठवतं की आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदाच एंट्री केलेली स्कूल क्रिकेटमध्ये त्यावेळेस आम्ही जवळजवळ आमच्या शाळेच्या अगेन्स्ट एका टीमनी 40 ओव्हरमध्ये 550 रन केले आणि आम्ही हरलो होतो. पण त्याच्यात आम्ही कमबॅक केला आणि आज मुंबईच्या टॉप 4मध्ये आम्ही आहोत. त्याचं मला खूप आणि आमच्या मॅनेजमेंटचा सपोर्ट खूप आहे. तर मी सगळ्याच शाळांना सांगेन की तुम्ही जी मुलं स्पोर्ट्ससाठी जास्त वेळ देतात त्यांना जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या एक्झाम पण तुम्ही जसे आमची शाळा करते तसं तुम्ही पण करा. त्याच्यामुळे तुमच्यातली मुलं पुढे जाऊन मुंबईसाठी किंवा देशासाठी खेळू शकतात. शाळेची क्रिकेटिंग हिस्ट्री खूप चांगली आहे. दिनेश लाड सरांनी ऑलमोस्ट 25-27 वर्ष कोचिंग करून एक चांगली टीम बनवलेली आहे. मुंबईसाठी खूप सारे खेळाडू खेळलेले आहेत, देशासाठी खेळलेले आहेत. बोरिवलीमध्ये स्वामी विवेकानंद स्कूलचं नाव झालेलं आहे आणि एक चांगली क्रिकेटिंग स्कीम म्हणून शाळेचं नाव आहे. हरीश शिल्वांचं नातं आणि कारण कसं आहे की ह्याच्यातूनच आमच्या शाळेची जवळजवळ 92 मुलं मुंबई स्टेटला खेळले आतापर्यंत. म्हणजे त्याच्यात तर तुम्हाला माहीतच आहे की एक लेजंड क्रिकेटर आहेत ज्यांनी देशाचं नाव एवढं मोठं केलं आहे. रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर, सिद्धेश लाड, हरमीत सिंग, प्रसाद पवार, सुवेद पारकर. पण सगळ्यात महत्त्वाचं की आम्हाला सपोर्ट शाळेच्या मॅनेजमेंटचा खूप मिळाला. म्हणजे सुरुवातीला योगेश पटेल म्हणून होते, आता गोविंका म्हणून आहेत. खूप सपोर्ट करतात. म्हणजे मुलांना ते पाहिजे त्या गोष्टी देतात. एज्युकेशनसाठी पण ते नंतर आमच्या मुलांच्या एक्झाम घेतल्या जातात. त्याच्यामुळे आमची तयारी खूप चांगली होते मला वाटते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी गेली 4 वर्ष मी मुंबई टीमबरोबर असोसिएट आहे. कारण मी अंडर 14चा मी कोच होतो किंवा अंडर 16चा होतो. यावर्षी मी अंडर 19चा कोच आहे. त्याच्यामुळे मी जास्त वेळ देऊ शकत नाही स्कूल क्रिकेटला. पण माझे जे सहकारी आहेत महेश लोटलीकर त्यांनी खूप मेहनत घेतली ह्या मुलांवर. कारण मला माहिती आहे की त्यांनी मेहनत जर घेतली नसते तर शाळेची टीम तयार झालीच नसते असं मला वाटते. तर त्यांचे मी आभार मानतो. कारण त्यांनी ज्या पद्धतीने मुलांचं प्रॅक्टिस घेतलं हे केलं आहे, जसं मुलांना घेऊन वगैरे जाणं सगळं ते करतात. त्याच्यामुळे त्यांचाही मोठा रोल आहे असं मला वाटते. आणि हरीश शील्ड जिंकणं खूप मोठी गोष्ट आहे. स्कूल क्रिकेटमधलीच मुलं पुढे मुंबईला खेळतात आणि देशासाठी खेळतात. त्याच्यामुळे हरीश शील्ड आमच्यासाठी खूप महत्त्वाची असं मला वाटतं.